सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. महाराजांचं आपलं आवडून झालेलं आहे आज असं. आणि सध्या पारायण चालू आहे. 3 दिवसाचं पारायण होतं, आज 3रा दिवस आहे. तर आता पारायणाला साधारणतः रोज 6 अध्याय असं म्हटल्यावर 2 तास तरी जातात. वाचनच कमी असल्यामुळं जरा वेळ लागतो. पण आता चला, आता आज शेवटचा दिवस आहे, 3रा दिवस, आणि आता बसणार आहे पारायणाला. तर करूया सुरुवात. तर आजच्या व्लॉगची सुरुवात आपण या ठिकाणापासून सुरुवात केली की उशीर का होता तर, आणि सकाळी आपण जास्ती व्हिडिओ का नव्हतो बनवत. तर त्याला हेच कारण होतं की बसलं की 2 ते 3 तास सहज जातात पारायणाला. चला करून घेऊयात पारायण, 3रा दिवस. जय शंकर. तर आता पारायण झाले, शंकरगीता वाचून पूर्ण झाली, आरती वगैरे झाली. तर थोडासा करून घेऊयात नाश्ता आणि थोडं पिऊयात चहा. तर चला जाऊयात वरती घरच्या घरामध्ये. आता रुद्राची तयारी चालली संध्याकाळची. मला म्हटलं पप्पा 12 वाजल्यानंतर आपल्याला भरपूर फटाके वाजवायचे. म्हटलं का रे बाळा? तर काय का वाजवायचे बाळा? प्रकट दिन आहे म्हणून. तर महाराजांचा आहे उद्या प्रकट दिन. तर रुद्र म्हणतोय की आता आपण आहे तेवढे सगळे फटाके 12ला वाजवायचेत, आपल्याकडे आहेत तेवढे. तर आता मग त्याची तयारी आत्तापासूनच चालली आहे. आता दुपारची वाजली ती 1-1:30, आणि आत्तापासून त्याने मित्रांना वगैरे मैत्रिणींना गोळा केलं त्याच्या. आणि आता म्हणतोय मी सांगून ठेवतो सर्वांना, आणि आपण रात्री मग वाजूयात फटाके, असा महाराजांचा छोटासा भक्त. तर आता आपलं जरा उद्याच्या डेकोरेशनसाठी नियोजन चाललं आहे. आता नारळाच्या झाडाची पानं आपल्याला भेटतात का बघू. तर चला घेऊन येऊयात थोडीफार तरी डेकोरेशनसाठी. तर अर्धा पाऊण तास शोधल्यानंतर ते पाऊण तास गेला असेल, कुठं काय भेटतच नव्हते, कारण झाड खूप उंच आहे, तर काय फांद्या पाडलेले नव्हतं. मग आणण्याच्या ओळखीने त्याच्या गॅरेजच्या पुढंच जोशी म्हणून आहेत, त्यांच्या इथं भेटले आपल्याला फांद्या. आता कट करायच्यात आणि घेऊन जायच्यात. चला जातो, आता एकटाच आहे, तो किती वेळ लागतोय काय. इथनं आपण कट करणार आहे आता या फांद्या. मग काय घेतलं महाराजांचं नाव आणि 2 मिनटातच कापून झाली फांदी. तर चला घेऊयात तिला कट करून, घेऊन जाऊ घरी. मग तर इथं पडली फांदी आपली अशी. तर बघू, मला थोडंफार डेकोरेशन पाठवले, आता ते होते का बघूयात आपल्याकडनं. तर फायनली झाले आपले झाडाचे पानं कापून. आता एवढं झालं आहे पानांचा गट्टा. आता बघूयात किती लागतं याच्यातलं आणि किती वापरता येतो आपल्याला. बऱ्याच वेळ शोधत होतो पण भेटत नव्हतं. मग दिला महाराजांनाच आवाज, द्या म्हटलं शोधून. दिलं महाराजांनी शोधून. महाराजांनी ठरवलं ना करून घ्यायचं आहे, मग ते करून घेतातच. आणि खर्च किती करतो हे महत्त्वाचं नाही, कुठल्या कार्यक्रमासाठी किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे. मग काय घेतलं करून सगळं. तर आता पोचलो आपण घरी. आता हे पहिलं साफ करून स्वच्छ करून घेऊ, धुवून वगैरे. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी वनिता आणि रुद्र आले, त्यांना लावतो कामाला, मग कटिंग वगैरे करायला. बघूया आपल्याला जमतंय का डेकोरेशन. आपण जाऊयात बालाजीनगरमधले कशी तयारी चालली आहे महाराजांच्या प्रकट दिनाच्या सोहळ्याची, तर बघून येऊया. चला. आपले एवढं मोठं डेकोरेशन केलं आहे, सेटअप केला आहे, आता दाखवतो तुला. तर हे बालाजीनगरमधील स्वयंभू प्रतिष्ठान आहे. तर ह्यांचं नियोजन खूपच मोठं असतं. दरवर्षी पालखी मठातून निघली की इकडे येते बालाजीनगर. ही दुसरी कामाने राजगड बिल्डिंगच्या इथं बालाजीनगरमध्ये सर्वात जोरदार महाराजांचं स्वागत होतं. आणि स्वयंभू प्रतिष्ठान ते एकदम उत्तमरित्या करतं. तसंच आता शिवप्रताप चौकात पण खूप असं छान डेकोरेशन केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण फुलांची सजावट आहे, छान सजावट केलेली आहे. रुद्र तुम्हाला झूम करून दाखवून. चला पुढं. आता खरी जी मजा आहे, आता बालाजीनगरमधील खरी जी मजा आहे, आणि खरी जर इथं सजावट आणि डेकोरेशन असतं महाराजांच्या पालखीसाठी नियोजन केलेलं, ते आता बघा. खूप मोठा देखाव आहे बघा तुम्ही. तरी अजून काम बाकी आहे. भरपूर मोठा देखावा केला स्वयंभू प्रतिष्ठानने. दरवर्षी खूप मोठं डेकोरेशन असतं यांचं.
अजून महादेव पण येणार आहे तिथं वरती, बघण्यासारखं असेल. पूर्ण झाल्यावर परत तुम्हाला दाखवतो आम्ही. सर्व बघून आलो आम्ही आता घरी. आता इथं नेमकी लाईट नाही आमच्या इथं खांबावरची, तर चला घेऊया चहा वगैरे पिऊन आणि घरी आरती वगैरे करू. मंगलमूर्ती सर्वे मात्रे मन कामना पुष्टी जय देव जय देव जर पीतांबर परिवर वंदना सर्व तोंड वक्र. मग काय पारायणाचं झालं उद्यापन, आरती वगैरे. आणि 2 महाराज आमच्याकडे आले जेवायला. एक आपले घरातले रुद्र महाराज आणि त्यांचे मित्र श्लोक महाराज, असे 2 महाराज आले. आशीर्वाद द्या महाराज, द्या की राव. अरे वा वा, दोन्ही महाराजांनी आशीर्वाद दिला. तर आपण आता घरीच डेकोरेशनचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा आपण हे असं नारळाच्या पानांपासून आता डेकोरेशनचं चटई बनवणार आहे. तर बघूयात आता जमतंय का. वनिता आहे, रुद्र आहे, मी आहे आणि महाराज पण येत आपले, आणि आई पण येईल आता मदतीला. तर बघू आपल्याला जमतंय का आता. तर आता आई पण आली आहे मदतीला आणि डेकोरेशन चालू आहे आपलं व्यवस्थित. जराशी गडबड झाली, माझीच गडबड झाली, मी चुकीचा होतो आणि मी तिला शिकवतोय. असं नाही, असं घ्या ग, असं ओरडून बोलत होतो मी चिडचिड करत. महाराजांनी माझी अक्कल आणली जागेवरती आणि मला सांगितलं असं नाही असंच आहे, ती करते ते बरोबर आहे. मालकांचा उद्या गाडा आहे मिरवणुकीसाठी. मालक ह्याच्यात विराजमान होणार आहेत उद्या आणि पूर्ण प्रदक्षिणा याच रथामध्ये महाराजांची होणार आहे उद्या. तर आता आपण निघालोय, 12:30 पाऊणे 1 वाजलाय. आता विश्रामधाम मठाकडे निघालो. आता दर्शन घेऊ आपण तिथलं आणि जाऊयात मग घरी. चला. विश्रामधाम मठामध्ये पण अशी मस्त तयारी चाललेली, डेकोरेशनची अशी तयारी चाललेली सर्व. आणि मग मी आणि रुद्र आलो दर्शनाला. दर्शन सर्वांना छान असं सजावट चालू आहे. चला. तर आता आपण आलो आहे घरी. तर आजच्या या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना सद्गुरू शंकर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.